Good morning, students. Today we are going to learn about the science in standard 6, chapter number 4, disaster management. Can you tell what events do you see in these pictures? We have see these pictures of many disasters pictures. Some are the earthquake, floods, then the storms, forest fires, and any other disasters to these pictures. Uh, we have faced to this time to our rainy seasons time to many disasters to our create in this season. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये अभ्यासत आहोत की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय किंवा आपत्ती कशा निर्माण होतात. तर हल्ली आपण बघतो आहे की पहिल्या प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं की व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर्स, यामध्ये आपल्याला भूकंपाचं चित्र दाखवलेलं आहे, वणव्याचं चित्र दाखवलेलं आहे, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या महापुराचं चित्र दाखवलेलं आहे, वेगवेगळ्या आपत्ती वादळं आहेत, त्याचप्रमाणे लागलेला वणवा आहे. अशी अनेक आपत्ती हल्ली येतात. आपण बघतो आहेत की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, दरड संकट मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. कोकणासारख्या भागामध्ये रायगडचं जे तळीय गाव आहे, या रायगडमध्ये असलेल्या तळीय गावात, महागडच्या जवळ असलेल्या गावात मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपत्ती निर्माण झालेली आहे, फ्लड्स आलेला आहे, महापूर आलेला आहे. मग अशा ठिकाणी काय होतात की बरेचसे जण मृत्युमुखी पडत असतात. हल्ली आपण पाहतो की घरं कोसळूनसुद्धा बऱ्याच जणांचा मृत्यू होतो आहे. मग हे सर्व कशामुळे होतं, तर ह्या आलेल्या अचानक आपत्ती आहेत. व्हॉट इज मीन बाय disaster? The disaster is the sudden event that causes large scale damage to life and property and social aspects of a nation and society. आपण पाहतो की आपत्तीमध्ये बरेच असे घरं उद्ध्वस्त होत असतात आणि हे अचानक आलेलं संकट असतं, त्यामुळे ते आपल्याला फेस करावं लागतं. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट वूड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन? या प्रसंगात तुम्ही काय केले असते? वी हॅव टू दिस और आय हॅव टू दिस सिच्युएशन आय हॅव टू अ सेफ प्लेस. अशा कठीण प्रसंगात जर का असा प्रसंग आपल्यावर ओढवला असता तर आपण सर्वप्रथम काय केलं असतं? अशा सेफ ठिकाणी की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका नाही अशा ठिकाणी आपण गेलो असतो. भूकंपाच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो किंवा महापुराच्या ठिकाणाहून आपण त्वरित दुसऱ्या ठिकाणी निघून गेलेलो असतो. हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ? नो, आय हॅव नॉट एक्सपिरियन्स टू दिस सिच्युएशन्स. व्हाय डूज दिस इव्हेंट्स ऑकर? हे प्रसंग का उद्भवतात? मानवाने केलेल्या ज्या काही नैसर्गिक संपत्ती आहे, या नैसर्गिक संपत्तीचा विपर्यास केल्यामुळे असे प्रसंग आढळतात. टू दिस इव्हेंट्स हॅव रिस्पॉन्सिबल पर्सन टू द मॅन. देन the next topic is disaster. In 1993, many people died to the earthquake at Killari in Latur district. विद्यार्थी मित्रांनो, 1993मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरामध्ये अतिशय तीव्र भूकंप झाल्याने त्या ठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. त्याचप्रमाणे आपण ऐकलेलंही असेल की जुलै 2005 जर का आपण आठवला तर आजही मुंबईकरांच्या अंगावर त्या ठिकाणी काटा उभा राहतो. मग काटा का उभा राहतो? कारण त्या ठिकाणी जो काही मुसळधार पाऊस झालेला होता किंवा त्यावेळेला 2005मध्ये जो काही मुसळधार पाऊस झालेला होता, त्या मुसळधार पावसाने खूप लोकांचे बळी गेलेले होते. हल्ली आपण जर का पाहिलं, इवन टुडे पीपल ऑफ टू अ महाड शेडर ॲट द मेमरी नॉट मेमरी टुडेज कंडिशन ऑफ फेस टू व्हेन मेनी पीपल हॅड लॉस देअर लाईव्ह इन द डेली कॉज बाय हेवी रेन्स. आपण हल्लीची परिस्थिती जर का रायगडमधली पाहिली तर रायगडमध्ये असलेल्या तळीय गावामध्ये 49 जणांचा या महापुरामुळे मृत्यू झालेला आहे. रत्नागिरीमध्ये 17 जण त्या ठिकाणी गाडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे पोलादपूरसारख्या केवनाळे आणि सुतारवाडीमध्ये सुद्धा 11 जणांचा बळी त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे अशा काही डिझास्टर्स आहेत की ज्या सडन त्या ठिकाणी मानवी लाईफमध्ये येत असतात. इन जुलै 2014 द होल व्हिलेज ऑफ मेन in Ambegaon, Taluka of Pune district was destroyed in a matter of minutes due to a landslide and many got buried under the heaps.
ऑफ सॉईल अँड स्टोन अँड लॉस देअर लाईव्ज. म्हणजे जुलै 2014 जर का आपण आठवला तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातलं असलेलं जे काही माळीण गाव आहे, या माळीण गावामध्ये सुद्धा काय झालेलं होतं की दरड कोसळल्यामुळे डोळ्यांच्या देखत उद्ध्वस्त त्या ठिकाणी ते गाव झालेलं होतं आणि तेथील डोंगरकडा त्या ठिकाणी कोसळली. माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसं गाडली गेली आणि मृत्युमुखी पडली. इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल्स डाय ड्यू टू द फ्लडिंग कॉज बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू. त्याचप्रमाणे नोव्हेंबर 2015मध्ये तामिळनाडूमध्ये जी काही अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये सुद्धा पावसाच्या अतिवृष्टीमुळे सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. व्हॉट इज अ डिझास्टर? विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती म्हणजे काय? अ सडन इव्हेंट्स दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. मग आपत्ती म्हणजे काय? तर अचानक उद्भवणारी जी काही संकट आहेत, त्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवित असेल, आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल, अशा आर्थिक, जीवित आणि सामाजिक हानी होत असतात आणि अशाच संकटांना त्या ठिकाणी आपण आपत्ती असं म्हणत असतो. आता आपण वी लर्न टू ऑन द नेक्स्ट पेज, ऑन पेज नंबर 27. हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर? आता आपत्ती कशामुळे येत असतात किंवा कशा असतात? तर आपण या आपत्ती जर का पाहिल्या तर फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. मग हे महापूर कसे येतात? तर महापूर हे अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी येत असतात. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. त्याचप्रमाणे द सेकंड टाईप अँड अर्थक्वेक, लाइटनिंग ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन एक्सेट्रा. भूकंप असेल, विजांचं कोसळणं असेल, ज्वालामुखी असेल, यामुळे सुद्धा आपत्ती येत असतात. थर्ड पॉईंट इज द फॉरेस्ट फायर, जंगलांना अचानक लागलेली आग. फोर्थ पॉईंट इज द इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्यामुळे वाढलेली धोक्याची तीव्रता. रॅम्पॅन्ट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स, बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामं. इकॉलॉजिकल इनबॅलन्स, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. टेररिझम, रिऑट्स अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, ॲसॉल्ट, फायर अँड ॲक्सिडेंट एक्सेट्रा. त्याचप्रमाणे दहशतवाद असेल, दंगल असतील, गुन्हेगारी असतील, यामधून झालेला बॉम्बस्फोट, यातून घडलेला गुन्हेगारीतून घडलेला बॉम्बस्फोट असेल, हल्ले असतील, आगी असतील, अपघात असतील इत्यादींमुळे त्या ठिकाणी या डिझास्टर्स आलेले असतात. अँड टू ऑकर द डिझास्टर्स इन these points. Disasters are of two main kinds, man-made and natural. मग आपत्तीचे मानवनिर्मित आणि नैसर्गिक हे मुख्य दोन प्रकार त्या ठिकाणी पडत असतात. देन द क्लासिफाय द फॉलोइंग डिझास्टर ॲज मॅनमेड ऑर नॅचरल. फायर, अर्थक्वेक, लिकेज ऑफ केमिकल गॅसेस, स्टॉर्म्स, फ्लड्स, सुनामी, बॉम्ब एक्सप्लोजन, कोलॅप्स ऑफ अ बिल्डिंग, वॉर, फॉरेस्ट फायर. टू क्लासिफाय these disaster of the man-made disaster or natural disasters. Fire is the man-made disaster, for example, and earthquake is the natural disaster. First we learn to the earthquake. What is meant by earthquake? The movements in the interior of the earth release tremendous amounts of energy, and this cause seismic waves leading to movements of the earth's surface and light tremors, shaking, cracking up, etc. विद्यार्थी मित्रांनो, आता व्हॉट इज मीन बाय भूकंप. व्हॉट इज मीन बाय अर्थक्वेक. भूकंप म्हणजे काय? तर भूगर्भामध्ये असलेल्या ज्या काही हालचाली आहेत, या हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होतं आणि त्याची परिणती काय, तर भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागामध्ये त्याची हालचाल होते. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वेकिंग इन द अर्थ अँड क्रस्ट इज नोन ॲज अन अर्थक्वेक. मग यामुळे काय होतं की जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे, अशा घटना त्या ठिकाणी घडतात. इट इज बिलीव्ह दॅट बिसाइडस अदर कॉजेस, मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन्स ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू अर्थक्वेक. म्हणजे अशा भूकवच्यामध्ये कंपन होणं, त्याचप्रमाणे जमीन थरथरणं, हलणं, जमिनीला भेगा पडणं, यालाच आपण काय म्हणतो? भूकंप असं म्हणत असतो. भूकंपासाठी इतर कारणं जर का आपण बघितली तर या इतर कारणांबरोबरच मोठी धरणं असतील किंवा खाणकाम असतील, ही प्रमुख मानवी कारणं आहेत असं त्या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. भूकंपाचे काय परिणाम असतात? डिस्ट्रक्शन्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर
दॅट इज बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. मग आपण पाहतो की बांधकामं असतील, पूल असतील, रस्ते असतील, लोहमार्ग असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त होतात, जमिनींना तडे पडतात. वी सी द पिक्चर्स ऑफ अर्थक्वेक टू द tracks or many other bridges, roads, railways, tracks are to crack and changes in the direction of the flow of rivers. त्याचप्रमाणे नद्यांचा प्रवाह जो आहे, या नद्यांच्या प्रवाहाच्या दिशासुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतात. इतकं प्रचंड नुकसान या अर्थक्वेकमुळे होतं किंवा भूकंपामुळे होतं. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, त्याचप्रमाणे मोठ्याच प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी होणे. आता आपण अभ्यासणार आहोत नेक्स्ट पॉईंट, फ्लड्स. व्हॉट इज मीन बाय फ्लड्स? अ फ्रिक्वेन्सी ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. आता महापूर म्हणजे काय? तर महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड्स इज फ्लड्स अँड ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस. मग अशा ठिकाणी, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर का पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली, तर अतिवृष्टीमुळे सुद्धा एकाच ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये जमा होणारं पाणी नदीच्या पात्राबाहेर जातं. अ रिव्हर ओव्हरफ्लो इट्स बँक्स कॉझिंग अ फ्लड अँड द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल शॉर्ट व्हेन देअर इज अ हेवी रेनफॉल. त्याचप्रमाणे आपण पाहतो की जेव्हा पुराचं संकट ओढवतं, तेव्हा बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरामध्ये असलेलं जे काही पाणी आहे, या पाणी निचरा करणारी व्यवस्था त्या ठिकाणी अपुरी असते. रिझल्टिंग वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल शॉर्ट्स व्हेन देअर इज हेवी रेनफॉल अँड रिझल्टिंग इन चोकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन्स. मग यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पाऊस पडतो, त्यामुळे काय होतं की गटारे तुडुंब भरतात, गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरतं आणि त्याचप्रमाणे वॉटर ओव्हरफ्लो ऑन द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज अँड इव्हन एंटर नियर बाय हाऊसेस. आणि त्या पाणी रस्त्यावर पसरलं आणि आसपासच्या परिसरामध्ये आणि त्यामध्ये घरामध्ये सुद्धा शिरतं. आपण आकृती क्रमांक 4.4 जर बघितली, वी सी द फिगर नंबर 4.4, अ फ्लड. And today's many examples of floods are to the district of Raigad in Taliye village to a 49 death in the floods. Then the Ratnagiri districts are 70 people are to the death of the heavy floods. Means the total 85 death of the heavy rains or to crack the mountain or to count the hilly area, and to 85 death are today's example of the heavy rainfall or the floods. What is the effect of these floods? The huge loss of life and property. आपण पाहतो की या महापुराचे परिणाम काय आहेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होत असते. सॉईल इरोजन, जमिनीची धूप होत असते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, त्याचप्रमाणे पिकांचं अमाप नुकसान होत असतं. आफ्टर इफेक्ट ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड्स ऑफ डिसीज अँड एपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. त्याचप्रमाणे पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यामुळे लोकांचं आरोग्य त्या ठिकाणी खालावतं. We learn in this chapter today, we learn to in this chapter to the what is meant by the disasters, some examples of the disasters, and what is meant by disasters of to which causes or which reasons or which occurs of the disaster are the 7 reasons. Then we learn to the which are the types of disaster. First is the man-made and second is the natural. And what is meant by earthquake, the effect of earthquake, floods and effect of floods. Today we learn to this topic. You have write on your classwork notebook to what is meant by disaster, which types of disasters, earthquake, effect of earthquake, floods and effect of floods are write to on your classwork notebook. Thank you.